नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगाळकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, लक्षात घ्या, आपली होकॅब एक्सप्रेस आजचा क्लास कुठला आहे? 6 क्लास आहे, है ना? आणि आजचा जो वर्ड आहे तो काय आहे रे बाबा? काय आहे वर्ड कोणता घ्यायचा? कोणता घेता रे? सरांचं लेक्चर झालं का? झालं ना? चलो, सरांच्या स्वभावाचा वर्ड घ्यायचा का? ठीक आहे, घ्या. टेस्टी. काय? टेस्टी, है ना? टेस्टी काय असतं रे? चलो, TESTY. स्पेलिंग मध्ये लक्ष द्यायचं. स्पेलिंग टेस्टी, हा सुद्धा एक टेस्टी असतो, बरोबर आहे? या टेस्टी मध्ये आणि या टेस्टी मध्ये काय आहे? फरक आहे. कशाचा फरक आहे? कशाचा फरक आहे? कशाचा फरक आहे? कशाचा फरक आहे? ठीक आहे. काय काय फरक काय आहे रे बाबा? सर, इथे TE आहे आणि इथे काय आहे? TA आहे. सर, हा एवढाच फरक आहे, है ना? अरे भाऊ, हा फरक आहे का? हे टेस्टी म्हणजे याचा मीनिंग काय होतो मराठीमध्ये? आणि हा टेस्टी म्हणजे काय? बिफोर गोइंग द मराठी मीनिंग ऑफ दिस वर्ड, है ना? याचा काय होते? याचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे? पार्ट ऑफ स्पीच काय आहे? टेस्टीचा पार्ट ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह. काय आहे? हा ऍडजेक्टिव्ह आहे, जो काय करतो? नाउन किंवा प्रोनाउन बद्दल सेंटेन्स मध्ये किंवा वाक्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. क्लियर आहे? चलो, कसा आहे सरांचा स्वभाव मग? कसा आहे? चिडका. नंतर आणखी काय म्हणतोय? चिडक्यालाच काय म्हणतो आपण? चिडखोर. काय म्हणतो याला? चिडखोर. चिडका, चिडखोर. नंतर चिडचिड, त्रासिक. यस, त्रासिक. चिडचिड. आणखी यस. आणखी काय बोलू शकतो आपण याला? चिडका म्हणजे लवकर राग येणारा. लवकर राग येणारा. क्लियर आहे? वर्ड क्लियर आहे? टेस्टी, TESTY. स्पेलिंग व्यवस्थित पाहायचं. TESTY. टेस्टी, पार्ट ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह. नंतर मराठी मीनिंग काय होतो? चिडका. नंतर चिडखोर, त्रासिक, चिडचिड, लवकर राग येणारा. चलो, क्या देखना है इसका? सिनोनिम्स. काय पाहायचं? सिनोनिम्स पाहायचंय. काय असू शकते चिडक्याचं सिनोनिम्स? चिडक्याचं सिनोनिम्स काय असते? यस, लवकर राग येणारा. शॉर्ट टेम्पर, मोस्ट कॉमन वर्ड. शॉर्ट टेम्पर. यस, है ना? लवकर राग येणारा, शॉर्ट टेम्पर्ड. आणखी काय असतो? आणखी कोणतं आहे? चिडका, चिडखोर, खूप इरिटेट करतं म्हणतोय, है ना? त्याचा स्वभाव खूप इरिटेबल आहे, इरिटेबल आहे. तर लक्षात घ्या, शॉर्ट टेम्पर, नंतर इरिटेटेबल. राईट? इरिटेबल. आणखी असते शॉर्ट टेम्पर्ड, इरिटेबल, पग्नेशियस, है ना? पग्नेशियस. चिडक्या लोकांसोबत काय घ्यायचं नाही? पंगा घ्यायचा नसतो. थोडस जरी त्यांच्यासोबत काहीतरी असं हे जरी झालं, गंमत जरी केली, तरी त्यांना काय येत असतो? राग येत असतो. पंगा नाही लेने का. पग्नेशियस. राइट? शॉर्ट टेम्पर्ड, इरिटेटेबल, पग्नेशियस, आणि बिलिजरंट.
बेलिजरंट. आणखी यस क्रॅबी. यस क्रॅबी. मिली तारा डबल एल पाहिजे इथे. नेक्स्ट काय क्रॅबी. क्रॅबी खेकड्याच्या जवळ जायचं. क्रॅब क्रॅब म्हणजे खेकडा होतं. खेकड्याच्या जवळ जायचं, त्याला हात जरी लावला तर तो त्याला ते दोन प्रोटेक्ट करणारे असतात ना, त्याला काय आपण बाल वगैरे म्हणतो मराठीमध्ये, त्याने तो काय करतो, चावा घेतो है ना. क्रॅबी. क्लिअर. शॉर्ट टेम्पर्ड, इरिटेटेबल, पग्नेसियस, बेलिजरंट, नंतर क्रॅबी. आणखी कोण सांगते? कंटेन्शियस. राईट. कंटेन्शियस लिहायचं CON. कंटेन्शियस. सरली. यस सरली. श्युअरली वेगळं, सरली वेगळं, लक्षात घ्यायचं. सरली वेगळं, श्युअरली वेगळं. आणखी काय आहेत रे? यस यू. हा बरोबर आहे, जोरात बोल. पेट्युलंट. यस पेट्युलंट. जर लक्षात ठेवायचं तर एखादा अक्कलपोटी माणूस असतो जो स्वतःचाच विचार करतो, त्याला जर थोडस जरी काय बोलला तर तो लवकर चिडतो, असंही लक्षात ठेवू शकता, है की नाही. काही प्रकारे लक्षात ठेवू शकतात. पेट्युलंट. आणखी आठवतात का रे? कॅप्शियस. आणखी काय असते? कॅप्शियस आहे. नंतर आणखी काय? कॅप्शियस आहे, नंतर फ्रॅक्शियस आहे. लिहायचं कॅप्शियस, फ्रॅक्शियस. क्लिअर? समजत आहे? समजून राहिलं का? समजत आहे? नाही काय याच्यात न समजण्यासारखं? टेस्टी आहे. टेस्टी काय आहे? पार्ट ऑफ स्पीच. राईट. टेस्टीचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह काय असतं? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. कोणाबद्दल? नाउन आणि प्रोनाउन बद्दल. क्लिअर. नंतर मग याचे मराठी मिनिंग पाहिला आपण. चिडका, चिडखोर, त्रासिक, चिडचिड करणारा आणि लवकर राग येणारा. क्लिअर. याचे मग आपण काय केले? सिनॉनिम्स पाहतो. सिनॉनिम्स काय असते? लवकर राग येणे, शॉर्ट टेम्पर्ड, इरिटेबल है ना. इरिटेटेबल काय असते? इरिटेट करणारा, जो इरिटेट करतो. नंतर पग्नेशियस, अशा लोकांसोबत पंगा घ्यायचा नसतो. नंतर बेलिजरंट. राईट. बेलिजरंट. क्रॅबी, कंटेन्शियस है ना. दूषित कंटेन्शियस वर्ड आहे, तसंही लक्षात ठेवू शकतो. दूषित विचाराचा असतो. श्युअरली आणि सरली मध्ये काय फरक आहे? पेट्युलंट, कॅप्शियस, फ्रॅक्शियस. आणखी काय आठवतात का? चर्लिश म्हणू शकतो आपण याला. चर्लिश. आणखी काय बोलतो? क्वेरलसम. हा इम्पॉर्टंट आहे. क्वेरलसम विचारले गेलेले. हे सगळेच्या सगळे क्वेश्चन आपण तेच वर्ड घेत आहोत जे काय एक्झाम मध्ये, कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये काय केलेले, खास करून विचारले गेलेले वर्ड आहेत. तलाठी म्हणा, नंतर नगर परिषद झालं आहे का नाही, नंतर ते तुमचं काय कालवा वगैरे निरीक्षकाच्या ज्या वॅकन्सीज होत्या त्यांचे जे एक्झाम झाले त्याच्यामध्ये विचारलेले वर्ड आहेत. त्याच्यामुळे हे मोस्ट रिपीटेड आहे ना. त्याच्यामुळे हे करणं तुम्हाला काय आहे? आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नका. क्लिअर आहे? सर लक्षात राहत नाही, सर खूप मोठे, तर त्याच्यासाठी मी अगोदरच तुम्हाला क्लिअर केलं की ते लक्षात कसे ठेवायचे आहेत आपल्याला. तर जे वर्ड तुम्हाला डेली यूज मधले आहे, जे कधी ना कधीतरी बालपणापासून तर आता तुमच्या वयापर्यंत होईपर्यंत तुमच्या कानावर पडलेले आहेत, असे वर्ड काय करायचे? अगोदर करायचे. बरोबर आहे. आणि जे नवीन वर्ड मिळतात है ना, नवीन वर्ड किती मिळतील रे तुम्हाला? 5 ते 6 वर्ड. त्या 5 ते 6 वर्डला काही ना काहीतरी करून, जसं पग्नेशियस हा वर्ड आहे, नवीन आहे आपल्यासाठी. मग पग्नेशियस आता काय करतो आपण? चिडचिड व्यक्तीसोबत आपण पंगा घेतो का? नाही. पहिल्याच पगण्यावरून पंगा केला है ना. ह्या प्रकारे ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा है ना. नंतर काय रे? आणखी काय असते? यस
हा पीविश, यस पीविश, ट्रॅक्युलंट, पीविश, ट्रॅक्युलंट, पीविश, ट्रॅक्युलंट, सॅर्डोनिक, इरेजिबल, हे सगळे काय आहे? सॅर्डोनिक, इरेजिबल, सॅरडोनिक, सॅरेडॉन गोळी येते, सिर्फेक्स सॅरेडॉन है ना, सरदर्द से आराम, सरदर्द जो चिडखोर व्यक्ती असतो त्याला काय करायची, सॅरेडॉन नावाची गोळी द्यायची, सॅरेडॉन, सॅर्डोनिक, लक्षात राहील का, है ना, सिर्फेक्स सॅरेडॉन मिले सरदर्द से आराम असं काहीतरी असतं ना ते, नंतर इरेजिबल है ना. तर हे सगळेच्या सगळे काय आहेत रे भाऊ, काय आहेत हे सगळेच्या सगळे काय आहेत, सिनोनिम्स आहेत. कशाचे रे, टेस्टी या ऍडजेक्टिव्हचे, टेस्टी या ऍडजेक्टिव्हचे. म्हणजे हे सगळेचे सगळे जे आलेले आहेत हे काय आहे, कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे यांचा, ऍडजेक्टिव्ह. एक लक्षात घ्यायचं, एक्झाम मध्ये कन्फ्यूज करायसाठी तुम्हाला है ना सेम याचे मिनिंग देऊ शकतात सिनोनिम्स, पण तुम्हाला जर कन्फ्यूज तुमच्याकडे, कारण ते कसं आहे मार्क्स द्यायला बसलेले नाहीयेत तुम्हाला, ते मार्क्स तुमचा कसा कापून घेता येईल ह्याच विचारात असतात. तर ते काय करतात, कधी कधी सेम मिनिंगचे आपल्याला ऍडजेक्टिव्ह देतात आणि त्याच्यामध्येच एखादा शब्द तुम्हाला काय देतात, ते वर्ब देतात, ज्याच्यामध्ये आपण काय होतो, कन्फ्यूज होतो आणि कधी कधी काय करतो आपण, आपल्याला अरे सिमिलर दिसते, सिमिलर मिनिंग आहे, तो वर्बला टिक करून येतो, राईट. पण त्यांच्या मिनिंग सोबत सोबतच आपल्याला काय पाहायचं असते, त्याचा पार्ट ऑफ स्पीच सुद्धा पाहायचा असतो. समजून राहिलं का? समजून राहिलं? आठवतात? आणखी आहे सर, आहे का? आहे ना, बेलिकोज, बेलिजिरंट, इथला, बेलिजिरंट, बेलिकोज, यस, है ना. तर हे सगळे काय आहेत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं. चार्लिश, कोलेरिक, कोलेरिक, CHOLERIC है ना, CHOLERIC, सगळेचे सगळे हे सिनोनिम्स आहेत कशाचे, टेस्टी या ऍडजेक्टिव्हचे. आता काय पाहायचंय, अँटोनिम्स. सर कशा लक्षात ठेवायचे, एकच पद्धत आहे, जे जनरल यूज मधले वर्ड आहे, कानावर पडलेले वर्ड आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. जे नवीन वर्ड आहे त्याचं काही ना काहीतरी जुगाड करा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. शॉर्ट टेम्पर नेहमीच आहे, इरिटेटेबल नेहमीच आहे, हे तीन नवीन आहे. हे पग्नेशियस, बेलिजरंट आणि बेलिकोज हा नवीन आहे. क्रॅबी नेहमीच आहे, कंटेन्शियस नेहमीच आहे, सर्ली नवीन आहे, पेट्युलंट नवीन आहे. पेट्युलंट लक्षात ठेवता येईल. कॅप्शियस, फ्रॅक्शियस, चार्लिश है ना, क्वेरलसम हा इम्पॉर्टंट आहे आणखी, क्वेरलसम. पीविश विचारला गेलेला आहे, है ना, क्लिअर आहे इथपर्यंत. बेलिकोज विचारला गेलेलं आहे. हे सगळे काय झालेले आहेत, विचारलेले वर्ड आहेत. ठीक आहे. अँटोनिम्स पाहू. अँटोनिम्स आता चिडखोरच्या विरुद्धार्थी काय असते चिडखोरच्या विरुद्धात, जो नेहमी काय राहतो, आनंदी राहतो, हॅपी राहतो, राईट. तर काय होईल याचा, चीअरफुल, हॅपी, यस हॅपी. इज इट राइट? क्लियर होत आहे. चीअरफुल, हॅपी, आणखी प्लेझंट, यस प्लेझंट, आणखी आठवतात का? चलो, कोण बताएगा तुमच्यापैकी? काय होत आहे? हा, जेनाई, बरोबर, जेनाई आणि कॉर्डियल, नंतर सोशिएबल, यस जेनाई, कॉर्डियल, सोशिएबल, कॉर्डियल, सोशिएबल, एग्रीएबल, फ्रेंडली, है ना, फ्रेंडली, एग्रीएबल. क्लियर? काय अँटोनिम्स कशाचे?
टेस्टी टेस्टी चिडका चिडखोर त्रासिक चिडचिड लवकर राग येणारा. काय होईल अँटोनिम्स? cheerful, happy, pleasant, genial, cordial, sociable, friendly and agreeable. आणखी आठवलं? amicable, yes, amicable. yes. नंतर आणखी काय असते? amicable, amiable, gregarious. amicable राहिला लक्षात, amiable राहतेच. amiable, gregarious. राईट? समजून राहिलं का? affable, jovial, सगळे काय आहेत रे भाऊ? काय आहेत हे? affable, jovial. सगळेचे सगळे काय आहेत? अँटोनिम्स आहेत आणि याचा जो अर्थ होतो तो काय होतो? आनंदी. जो सर्वांसोबत कसा राहतो? मिळून राहतो, आनंदी राहतो, है ना? लक्षात घ्या. त्याला कोणत्याही गोष्टीचा राग येत नाही. येते असेल तर तो दाखवत नाही, है ना? आहे की नाही? लक्षात घ्या. काय हा अँटोनिम्स आहे. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? काय पाहतो? टेस्टी पार्ट ऑफ स्पीच. टेस्टीचा पार्ट ऑफ स्पीच. यस. ऍडजेक्टिव्ह मीनिंग चिडका, चिडखोर, त्रासिक, चिडचिड, लवकर राग येणारा. सिनोनिम्स शॉर्ट टेम्पर्ड, इरिटेबल, पग्नेसियस, बेलिजरंट, क्रॅबी, कंटेन्शियस, सर्ली, पेट्युलंट, captious, fractious, right? Churlish, quarrelsome, peevish, truculent, sardonic, irascible, bellicose, choleric. हे सगळेचे सगळे काय आहेत? सिनोनिम्स आहेत. मग याचे अँटोनिम्स काय असतील? cheerful, नंतर happy, then pleasant, genial, cordial, sociable, friendly, agreeable, amicable, amiable, gregarious, affable आणि jovial. किती 4 ते 5 असे वर्ड असतात प्रत्येक याच्यामध्ये जे तुम्हाला काय असतात? नवीन असतात. समजून राहिलं? समजत आहे का? है ना? ठीक आहे? ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. आता काय पाहायचं होतं याचं? याचे काय पाहायचं आहेत आपल्याला? इडियम्स याच्या रिलेटेड, है ना? इडियम्स. मित्र, तुम्हाला जर माहित असेल तर आपले शॉर्ट सुद्धा पडत आहेत, है ना? फ्रेजल वर्ब जे आहेत तुमचे, है ना? नंतर जे फिक्स प्रिपोजिशन आहेत, है ना? टू कुठे लावायचा, फ्रॉम कुठे लावायचा, विथ कुठे येईल, त्याचे मीनिंग काय असतात, है ना? एक्झाम्पल सहित घेतलेले आहेत आपण शॉर्ट्स वरती. 1 मिनिटात समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऍक्च्युअली 1 मिनिट म्हणजे काय? 1 मिनिटात काही सांगू शकत नाही आपण. मी फक्त ते घेऊ शकतो तेवढ्या पुरता. क्लिअर आहे? पण आताच जे समजा विद्यार्थ्यांचे जे काही हे आहे ना, मानसिकता जी झालेली आहे, ते रील पाहू 40 मिनिटं बसण्याची मानसिकता नाहीये, है ना? आणि आपल्याला तर पोचायचं आहे, तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे आपण तोही एक मार्ग निवडलेला आहे. तर होत असेल तर तो 1 मिनिटाचा जो काही शॉर्ट असतो तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर तो नक्की पहा. तुमचाच फायदा होईल, है ना? तुमचाच काय होईल? फायदा होईल. काही वेगळं करायची गरज पडणार नाही. इंग्लिश साठी तरी. आणि शिवाय, है ना, IBSEOच्या ज्या जागा येत आहेत, जे काय वॅकन्सी आहे, त्याच्यावर सुद्धा मी विचार करत आहोत की इंग्रजीची त्याची सुद्धा एक काही फास्ट ट्रॅक बॅच येऊन जाईल, है ना? ते काय फास्ट ट्रॅक बॅच राहील, है ना? हे आपली आता चालू राहील. ही चालू राहिली, याचे लेक्चर पडत राहतील. ते तुम्ही पाहायचे. आवडले तर शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, लाईक पण करा, कमेंट पण करा. ठीक आहे? क्लिअर आहे? चलो, ह्याचे इडियम्स काय असतात? फ्रेंडलीनेसचे इडियम्स, फ्रेंडलीनेस काय असते? फ्रेंडलीनेसचे इडियम्स आठवतात? यस.
ऑन गुड टर्म्स. पहिला ऑन गुड टर्म्स. ऑन गुड टर्म्स. सेकंड इडियम्स. सेकंड to wit it off. To wit it off. आणखी आहे आठवतात. To wit it off. Right? आणखी yes. Get along. Get along or yes, get along. Yes, you bury the hatchet. Yes, bury the hatchet. है ना. हे सगळेचे सगळे काय आहेत रे बाबा, जे फ्रेंडलीनेस आहे ना, फ्रेंडलीनेस, त्याचे काय आहेत ते इडियम्स आहेत. त्याचे काय आहे इडियम्स आहेत. चीअरफुलचे रिलेटेड इडियम्स आहे. ऑन गुड टर्म्स, टू विट इट ऑफ, गेट अलॉंग, बरी द हॅशेट. नंतर इरिटेटेबलचं काय असते. इरिटेबलची इरिटेबल राईट. थोडंसं प्रोनाउन्सिएशन मध्ये गडबड झाली असेल अगोदरी, तर तेव्हा लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे. आता मग सर आहेत, सरांकडून माणूस आहे, होते कधी कधी प्रोनाउन्सिएशन इकडे तिकडे, पण ते लक्षात येणे महत्वाचं आहे आणि ते ऍक्सेप्ट करणे महत्वाचं आहे. थोडंसं त्याच्या माझ्या प्रोनाउन्सिएशन मध्ये इरिटेबलच्या झालेलं आहे थोडीशी गडबड. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. काय होते इरिटेबल. इरिटेबलचं काय आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला. अप इन आर्म्स. अप इन आर्म्स. अप इन आर्म्स. आणखी आठवतात. यस, आठवतात का काहीतरी. ब्लो अ फ्यूज लिहायचं इथे. ब्लो अ फ्यूज. ब्लो अ फ्यूज. नेक्स्ट वन. गो पोस्टल. गो पोस्टल. गो पोस्टल. आणखी आणखी आठवतात का रे काही. यस, आणखी काय बोलू शकतो आपण त्याला. इन अ ब्लॅक मूड. इन अ ब्लॅक मूड. इन अ ब्लॅक मूड. यस, आणखी आठवतात का. आणखी काय असू शकते एखादा तुमच्या साईडला सांगा काहीतरी. सगळं मिस सांगा. गो बॅलिस्टिक. गो बॅलिस्टिक. तर लक्षात घ्या, हे सगळेचे सगळे काय होते रे बाबा. सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम अँड फ्रेजेस. कोणाचे तर जो आपल्याकडे टेस्टी, जो आपल्याकडे काय आहे टेस्टी हा वर्ड आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे. या सगळ्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि इडियम आणि फ्रेजेस तुमच्या पुढे आहेत. काय करायचं, जास्तीत जास्त रिवाइज करायचं. 3दा रिवाइज केलं सगळे शब्द काय होतात लक्षात राहतात. आम्ही तेच करतो, अजूनही आम्ही ते करतो. बरोबर आहे. ठीक आहे, इथे काय करू, आजचं लेक्चर जे आहे ते काय करू, इथे थांबू. आजचं लेक्चर थांबू है ना. प्लीज काय करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, है ना. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, थँक्यू.